हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सध्या खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता मी म्हणजे श्रेयाचं ऑपरेशनचा ब्लॉग टाकला होता लास्ट. त्याच्यानंतर मी काहीच ब्लॉग टाकला नाही. आणि श्रेयाचं ऑपरेशन होऊन आज एक्झॅक्ट 1 आठवडा झालेला आहे. लास्ट मंगळवारला तिचं ऑपरेशन झालं होतं. नाही, ऑपरेशन लास्ट मंगळवारला नव्हतं झालं. ॲडमिट तिला मंगळवारला केलं होतं आणि आजसुद्धा मंगळवारच आहे. मी 1 आठवडा काहीच शूट केलं नाही कारण थोडी बिझी होती त्याच्यामुळे. म्हणून आज म्हटलं चला फायनली शूट करते. आणि ना मला एक सांगायचं होतं की मी हा डिसिजन घेतला आहे की मी आता डेली ब्लॉग्स जे आहे ते काही दिवसासाठी बंद करते किंवा मग स्विच करते. माझ्या इन्स्टावर जर तुम्ही बघितलं असेल तर मी आधी पण सांगितलं आहे खरं तर की माझ्या इन्स्टावर मोटिवेशनल कॉट्स वगैरे त्या रील जास्त व्हायरल जातात रॅदर दॅन मिनी ब्लॉग्स वगैरे. हे काय होतं आहे, लोकांना स्ट्रगल बघायला आवडत नाही. त्यांना जी लाईफ आम्ही जगतोय ती बघायला आवडत नाही. थोडक्यात सांगायचं तर सर्वांना असं असतं की लाविश लाईफ बघायची असते, रिच लाईफ बघायची असते, काहीतरी म्हणजे युनिक पाहिजे असतं दाखवायला. सो माझ्याकडे प्रिशू व्यतिरिक्त आमच्या नॉर्मल स्ट्रगलिंगवाल्या लाईफ व्यतिरिक्त दाखवण्यासाठी काहीच नाही आहे आणि त्याच्यामुळे रिस्पॉन्स पण काहीच येत नाही आहे खरं तर. त्याच्यामुळे मी विचार करते आहे की मी डेली ब्लॉग्सचं बंद करावं आणि जे काही इन बिटवीन माझी इच्छा झाली तर ते शेअर करत जाईल. आणि जे जास्त चॅनलवर पुश होतं आहे इन्स्टावर वगैरे तिथेच फक्त फोकस करायचा, यूट्यूब बंद करायचं. सो तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच द्या. आणि 1-2 जणं असं आहे ज्यांनी जे माझे व्हिडिओ बघिततात, ज्यांचं स्वतःचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे किंवा होतं असं टाईपमध्ये. सो तुम्हीसुद्धा मला नक्की तुमचे एक्सपिरियन्सेस सांगा. आत्ता मी याच्यामध्ये 3 वर्षापासून आहे, पण मी 3 वर्ष पूर्ण दिलेले नाही आहे. मी गेल्या तुम्ही बघितलं असेल तर 1 वर्षापासूनच फक्त ॲक्टिव्ह आहे. सो 1च वर्ष झालं असं काउंट करू शकतो आपण. मला 1 वर्ष झालेलं आहे यूट्यूबवर येऊन, पण तेवढा जास्त रिस्पॉन्स नाही आहे. त्याच्यामुळे मी विचार करते आहे की हे बंद करूयात आपण आणि दुसरं काहीतरी विचार करू. जे काही चालत असेल ते किंवा जे होऊ शकते वर्क असं काहीतरी करायचा. सो बघूया आता कसं काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करेल. पण आजचा ब्लॉग स्पेशल प्रिशूच्या याच्यासाठी मी केला होता की चला प्रिशूचं बऱ्याच दिवसापासून शेअर केलं नाही. काय होतं, बरेच जण आहेत जे माझ्या रिलेटिव्हसुद्धा प्रिशूचे व्हिडिओ बघतात आणि जे म्हणजे तिच्या जवळ नाही आहेत किंवा ज्यांना ती खूप जास्त आवडते, मग ते पण तिचे व्हिडिओज बघतात. किंवा काही जण असे आहेत जे तिचे एवढेच त्यांचे बेबीज आहेत सो ते सुद्धा बघतात. त्याच्यामुळे मग तिचे व्हिडिओ मला असं वाटतं की टाकावं तिचे व्हिडिओ, कारण माझे रिलेटिव्स वगैरे पण बघतात. मग असं असतं की म्हणजे व्हिडिओ थ्रूच त्यांना असं वाटते प्रिशू जवळ असल्यासारखी किंवा मग प्रिशूसोबत कनेक्शन असल्यासारखं एक त्याच्या थ्रू. नाहीतर मग व्हिडिओ कॉलवर कोणी किती बोलणार ना, तेवढं कधी ती ॲक्टिव्ह नसते किंवा काय. मग त्याच्यासाठीच मला असं वाटतं की चला ठीक आहे आपण ते शेअर करावं, म्हणून मग मी तिचे व्हिडिओ घेत असते. सो आता ती आली आहे, श्रेयासोबत दुकानमध्ये गेली होती. बाकी मी सगळं तुमच्यासोबत प्रिशूचं पुढे शेअर करतेच. या 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 कुठे गेल्या होत्या? श्रेयासोबत गेला होता ते मला पण माहिती आहे. कुठे गेली होती? दुकानात. ओके. वाव दीदी, ड्रेस पण छटराचाच आहे. घ्यायचा का बर्थडेला? घ्यायचा. तर या मंथमध्ये प्रिशूचा बड्डे आहे 24 तारखेला, 24 ऑगस्टला. आणि श्रेयाचं ऑपरेशन व्हायच्या आधीपासून आतापर्यंत म्हणजे आताही सुद्धा तिचं असं चाललेलं आहे की तिला फक्त ड्रेसच बघायचं काम आहे प्रिशूसाठी. बरं की दिवसभर म्हणजे जेव्हा तिच्या हातात मोबाईल असेल तेव्हा ती काय करत आहे तर ती प्रिशूसाठी ड्रेस बघत आहे. ती फ्री असताना ती काय करत आहे तर ती प्रिशूसाठी ड्रेस बघत आहे. आणि आता तर बरं डॉक्टरने रेस्टच सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तिचं मस्त प्रिशूसाठी ड्रेस बघायचं चालते. आणि ती बघते, ती आईला दाखवते, तिकडून आवडलाय असं अप्रुव्हल येते, पण घे असं अप्रुव्हल काही येत नाही कारण प्रिशूकडे ऑलरेडी भरपूर असे कपडे आहे. तरीसुद्धा तिच्या मामाने बड्डेचा ड्रेस पाठवला आहे तिच्यासाठी. आणि मी दाखवते हिला कुठला ड्रेस आवडला. दाखव, हा ड्रेस आवडला श्रेयाला तिच्यासाठी. आणि पार्थने पण प्रिन्सेस टाईपच ड्रेस पाठवलेला आहे
हे घे. त्याला सर्वात जास्त असं शर्ट पॅन्ट वगैरे हे आवडतं तिच्यासाठी, पण त्याने बड्डेसाठी पाहिजे म्हणून तसा पाठवला. सो प्रिशूचा बड्डे येतो या महिन्यात आणि ही माझी लाडो. प्रिशू किती एक्साइटेड आहे सांग ना प्रिशू बर्थडेसाठी. खूप जास्त एक्साइटेड आहे बड्डेसाठी. तिला विचारलं बड्डेला काय करायचं, तर हॉटेलमध्ये जेवायला जायचं. काय पण खूप काय बोलायला लागली आहे ती. आणि हे सडनली 2 दिवसात झाल्यासारखं झालं. मला खरं तर शूट करायचं होतं, पण माझं असं झालं मी जसं आधी सांगितलं तसं. पण ठीक आहे. आता 2 दिवसापूर्वी ना श्रेयाची आणि प्रिशूची छान जुगलबंदी चाललेली. मी इन्स्टाला व्हिडिओसुद्धा टाकला होता. तो व्हिडिओ मी आता पुढे तुम्हाला दाखवते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामागची स्टोरी सांगते. तुम्हाला ते व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा प्रिशूचं. तुम्हाला ते ऐकून नक्की खूप जास्त मजा येईल. कशाला जाऊ देऊ मी? मग तिला माझ्या आईला माझ्या बहिणीला बोलायचं काम काय होतं? कळूनच म्हटलं पाहिजे. अरे तुझ्या आईला म्हटलं सर, तुझ्या आईचं सोड, माझ्या बहिणीला म्हटलं ना. मी चूप बसली ना, आता मी तो विषय घेत आहे का? मग तू चूप बस मला चूप नाही. काय? हो मी भुलून गेली, मी सर्व विसरली. आता मी जाऊ देतो ते विषय. हो पैसे आहे ते. हो ठीक आहे. हो आपले बाबा आहे, आपण सर्व जाऊ. ठीक आहे. हो बाबा बोलते त्यांना, बरोबर आहे. हो बाबाला भाऊ झाला. हो बाबाला भाऊ झाला म्हणून विसरून जाऊ आपण. ठीक आहे. बाबा डॉक्टरांकडे नेऊ. हो कोणती गोष्ट कुठे घुमून नेली तू? बाबा झोपते. हो बाबा झोप. फ्रेंड घेऊन ते त्या दिवशी दवाखान्यात आलते. जाऊ दे तर, सर्व माहित असताना झोपता आता तू. मी उचली ना, पण तिला चुकीचं केलं नव्हतं म्हणा लागत. माझ्या बहिणीने असं म्हटलंच कसं? माझ्या बहिणीला असं म्हटलं मला नाही आवडलं. तुला माहित आहे तरी तू गोष्टी जाऊ दे. मी नाही जाऊ देऊ शकत. हो मला भूक लागली, पण मी ही गोष्ट नाही जाऊ देऊ शकत. तरी पण मी चूप बसणार नाही. सो प्रिशूचं आणि श्रेयाचं भांडण बघितलं. खरं तर खूप वेळपर्यंत त्यांचं ते चाललेलं होतं. श्रेयाने मध्ये बंद केलं. त्याच्यानंतर तिचं हे होतं की प्रिशू मला जेवण करू दे, प्रिशू मला झोपू दे. मी तो विषय बंद केलेला आहे, तरीसुद्धा प्रिशूचं सुरू होतं. आता मी असं म्हणत नाही की तिला काही समजत असेल किंवा तिला काही समजलं असेल, सो तिला समजत असेल असं तर नाही म्हणत मी. पण तिला किती म्हणजे तिने अशी टक्कर दिली बरोबर श्रेयाला. मी एक श्रेयाला XYZ गोष्ट सांगितली. ती गोष्ट सांगितल्यानंतर तिला त्याचं खूप जास्त वाईट वाटलं म्हणा किंवा राग आला. आणि मग प्रिशूची तिची जे काही जुगलबंदी सुरू झाली. प्रिशू अचानकच बोलली बहुतेक आहे ना, अचानक बोलली ना प्रिशू, अचानकच बोलली जाऊ दे त्यांना पचे आहे. म्हणजे आता तिला काही कळलं असेल की तिने ते एकदमच तिने अचानक म्हटलं, ते मला काहीच कळत नाही आहे. पण एक आहे खरोखर, पैशावाल्यांना गरिबांच्या इमोशन्सची, त्यांच्या लाईफची, त्यांच्या कुठल्याच कंडिशनची काहीच व्हॅल्यू नसते. ही गोष्ट आम्ही प्रत्येक वेळी बघतोय. काही सोडून काही जणांना असते. आणि असते कोणाला की ज्यांनी पैसा कधी पाहिलंच नाही. त्यांना असं वाटतं की म्हणजे आमच्याकडे सडनली पैसा आला आहे, आमच्या लेकरांना सडनली पैसे हे झालेले आहेत, आम्ही काहीच केलं नाही, काय नाही. मला असं वाटतं की म्हणजे किती तुच्छ मानसिकता आहे यार लोकांची. सो असं श्रेया म्हणते व्यवस्थित सांग, मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला. माझी एक फ्रेंड आहे, तिच्या घरामध्ये XYZ काहीतरी प्रॉब्लेम झाले. त्याच्यानंतर तिचा हजबंड जो आहे तो कामच करतो, म्हणजे मला वाटते ठेकेदारीचे ते काहीतरी काम करतो. त्यांनी खूप लवकर म्हणजे नवीन पूर्ण संसार उभा केला बरं नवीन. आणि महालक्ष्मीला असेल कशालाही असेल बोलवल्यानंतर वास्तविक पाहता आमचं त्या दादासोबत एवढे काही संबंध नाही आहे. पण जेव्हाही बोलवलं ना, मनामध्ये काही असं
हे न ठेवता की आम्ही एवढं कमवतो, आम्ही कशाला जायचं त्यांच्याकडे खायला किंवा काय, हे काहीच नाही. महालक्ष्मीला बोलवलं असू दे, कोणत्या कार्यक्रमाला बोलवलेलं असू दे. मी गजानन महाराजचं सप्ताहाचं केलं होतं तेव्हा तर ते ड्युटीवरून येऊन यायला त्यांना खूप लेट झालं होतं. माझी मैत्रीण तेव्हा प्रेग्नेंट पण होती आणि तरीसुद्धा ते जेवायला आले, ती तेवढ्या वेळ थांबली आणि त्यांनी व्यवस्थित जेवण केलं. मग मला हे म्हणायचं आहे की काम करणाऱ्यांची सुद्धा मेहनत असते. त्यांना तर असा घमंड येत नाही कधी की आपण एवढं कमवतो, आमच्याजवळ एवढे पैसे आहे, आम्हाला त्या गोष्टीचा घमंड येत नाही. मग मला हे वाटतं की नोकरीवाल्यांना का बरं प्रॉब्लेम असतो या गोष्टीशी. आता माझं असं झालेलं आहे ना, तर लोकांना याही गोष्टीपासून प्रॉब्लेम आहे की मी कोणाच्या लग्नात नाही गेली पाहिजे. बरं, मी कोणाच्या लग्नामध्ये गेल्याने किंवा मी कोणाच्या म्हणजे मला कोणाच्या प्रेग्नन्सीचं माहीत पडल्याने किंवा माझ्याजवळ कोणाच्या बाळाचं येण्याने त्या बाळाचं कसं काय नुकसान होणार आहे. म्हणजे मला हे लॉजिकच समजत नाही. हां, पूर्वी असं करायचे की ज्या बायकांना नवरे नाही आहे, ज्यांचे नवरे वारलेले आहेत, त्या बायांना असं करायचे. पण आता गोष्ट बदलली आहे आणि माझा नवरा मेलेला नाही आहे, माझा नवरा जिवंत आहे, पण तरी असं हे लोक विधवासारखं काय ट्रीट करतात मला हे समजत नाही. म्हणजे खूप तुच्छ मानसिकता आहे की हे हिला माहीत नाही पडलं पाहिजे आपल्या सुखाचं काही किंवा असं काही. म्हणजे किती फालतूपणा आहे हा, असं मला वाटतं. सो असे काही XYZ लोक, ती गोष्ट मी श्रेयाला सांगितल्यानंतर तिला त्या गोष्टीचा एवढा जास्त राग आला की असं कसं काय बोलू शकते कोणी असं. आता तुम्हाला ते काही समजलं नसेल, पण इन शॉर्ट गोष्ट ही आहे की हे लोकांना म्हणजे त्या व्यक्तीला चोपडतात, ज्याच्या चुकांमुळे हे सगळं काही घडलेलं आहे त्याला चोपडतात ही लोक. अरे बाबा, मला हे म्हणायचं आहे की ठीक आहे, आज तुमच्या पोटी मुलगी आहे नाही आहे तो भाग वेगळा, पण कोणाच्या मुलीसोबत काहीतरी वाईट झालं आहे आणि तो जर तुमच्यासाठी म्हणजे काही लॉजिकच नाही या गोष्टीचं की मी दिसल्यानंतर त्यांचे एक्सप्रेशन्स बदलतात, मी दिसल्यानंतर त्या लोकांना राग येतो. अरे बाबा, मी काय कोणाचा खून केलेला नाही आहे किंवा मी काय कोणाचा मर्डर केला नाही किंवा मी तुमच्या घरात येऊन राहत नाही आहे, तुम्हाला म्हणत नाही आम्हाला दोघीला पोसा मायलेकींना. मग हे विचार का बरं? आणि हे एवढे घाणेरडे विचार आहेत ना, हे जे आपल्याला लहानपणापासून ज्यांनी बघितलेलं आहे, हे अशाच लोकांचे असतात. सो हे खूप खूप विचित्र मानसिकता आहे. त्याच्यामुळे श्रेयाची त्या दिवशी सनकलेली होती, तिला त्या गोष्टीचा खूप राग आला होता. आणि मग नंतर जे प्रिशूची तिची जुगलबंदी सुरू झाली तर झाली, असं काहीच आहे. हे काही आपल्याला पोसायला येत नसतात, त्याच्यामुळे हे नाही. पण मला आवर्जून माझ्या त्या मैत्रिणीच्या नवऱ्याचं एक्झाम्पल द्यावंसं वाटलं, कारण त्यांनी खूप लवकर म्हणजे कुठल्या गोष्टीचा घमंड नाही दिसलं की ओळखत पण नाही, पण तरी जर आपण बघून हसलं ना की ते दादा हसतात. त्यांची बायको पण अशी कुठल्या गोष्टीचा कधी घमंड दाखवणार नाही की माझा नवरा एवढा कमवतो, माझा नवरा असा आहे तसं आहे, अजिबात नाही. मग नोकरीवाल्यांनाच का बरं एवढा गर्व यायला पाहिजे, मला हेच समजत नाही. असो, आपल्याला काही फरक पडत नाही, कोणाचा पैसा आपल्यासाठी नसतो. त्याच्यामुळे मी अशा लोकांचे मी स्टेटसही बघत नाही, मग मी त्यांच्या स्टोऱ्याही बघत नाही, कारण त्यांच्या स्टोऱ्या मी बघते, त्यांचे स्टेटस मी बघते, या गोष्टीपासून पण प्रॉब्लेम आहे. मग सरळ तुम्ही मला ब्लॉक करा ना. तुम्ही मला ब्लॉक केले की मी तुमच्या स्टेटस स्टोऱ्या बघणार नाही. आणि मग काय म्हणजे मी बघितल्याने होणार काय? मी बघितल्याने तुमचा संसार तुटणार नाही आहे की मी तुमच्या नवऱ्यांना ओळखत नाही की मी तुमच्या नवऱ्यांना जाऊन सांगाल की तुमच्या बायकोला सोडा. अरे बाबा, काही लॉजिकच नाही या गोष्टीचं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या फॅमिली मेंबर्सनी माझा राग करण्याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. असे काही लोक असतात. असो, या लोकांबद्दल बोलायला गेलं तर खूप कमी पडतं. त्याच्यामुळे मग मला ते गोष्ट अचानक झाली, मग त्याच्यामुळे मी डिस्टर्ब होते की जाऊ दे यार, कसे लोक आहेत. आता जर कुठे ऑप्शन असतं ना अशा लोकांना ब्लॉक करण्याचा, आपण असं कोणाच्या घरी जाऊन त्यांना ब्लॉक नाही करू शकत. मोबाईलमध्ये तो ऑप्शन आहे, आपण ब्लॉक करू शकतो, पण काश रिअल लाईफमध्ये पण ब्लॉक करता आलं असतं अशा लोकांना. सो त्यांचे विचारच डोक्यामध्ये ब्लॉक करावं लागतात, जे एवढं इझी नाही आहे असं मला वाटतं. जाऊ द्या, मी कुठे प्रिशूचं शेअर करणार होती. चला आता बाकी तुमच्यासोबत मी प्रिशूच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी शेअर करतेच. घातलेलं काय आहे तू? घातलेलं काय आहे? मंगळसूत्र. काय आहे? मंगळसूत्र. ए प्रिशू, एकदा उलटी कशी करायची करून दाखव. ओले बापू, ओले बापू, ओले बापू. इकडे बघ प्रिशू. असं तू खूप काय बोलते, बोलून दाखव काहीतरी. इकडे ना. ए नाटकी प्रिशू बेटा. आय लव्ह यू मन. थँक्यू मन. इकडे बघ. ओहो हिरोईन माझी. बेटा, तू हे काय घातलं गळ्यात? तुला हे जास्तच आवडते का? काय आहे हे? मंगळसूत्र. काय आहे? मंगळ सूत्र. पिशूड. टिशू. तुझं नाव काय आहे? पिशू.
आणि हे बघा प्रिशूचे केस पा कसे गोल 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 होतात. नाव काय आहे तुझं? प्रिशू. हे आणि हे एवढ्यात ना ही मुलगी बेडकासारखीच आवाज करते. कसं कसं समजते काय माहिती जीप काढायची म्हणून. प्रिशू कशी दिसते? आणि तू हरिपाठ नाही गेली? आणि हॅपी बर्थडेचा प्रिशू. हॅपी बर्थडे कोणाचा आहे? प्रिशूचा. हा प्रिशूचा हॅपी बर्थडे आहे. कधी आहे प्रिशूचा हॅपी बर्थडे? 24 ऑगस्ट. आणि हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचं ना बर्थडेला. बर्थडे करायचा. हॅपीचं जेवण करायचं. मला काल म्हणते हॅपीचं जेवण. मला काल म्हणते आई बाबा बो हॅपी जोंग काय जाऊ. कसं हॅपीचं जेवण करायला जायचं ना. नाही थांबत नाही मी. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. हॅपी बर्थडेचं जेवण कुठे आहे? हॉटेलमध्ये. झालं बर्थडेचं तर आम्ही एवढं मिरवतोय. आता तिला मी बर्थडेची तुमची तुम्हाला एक गंमत दाखवते. बर्थडे टू यू. श्रेया ये ना ग हॅपी बर्थडेला. हा काय पाहिजे ते डोक्यावर ठेवायचं ना. क्राऊन पण मागत आहे ग ही. तर मी क्राऊन पण लावून मागितला. येते बेटा ती पण येते. मावशी पण येते. बापो गॉगल पण. हा चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. केक कापणं सुरू आहे टू यू. हॅपी बर्थडे. ये ना ग श्रेया हॅपी टू यू ला. बेटा ती जय जय करत आहे. तू काप केक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रिशा. हॅपी बर्थडे टू यू. झाला बर्थडे. झाला. केक चार मला. नाही चालत का बरं? ते गॉगल पडला नाही पाहिजे म्हणून किती वेळा तू मान तशी ठेवणार आहे. आणि तू कसली कार्टून दिसत आहे. झाला हॅपी बर्थडे. झाला हॅपी बर्थडे. काय आगाऊ. काय केलं तू हे बाबाला? असं नसते करत. काढते मूर्ख. काढ प्रिशू पटकन ते. बाबा काय तशी टाकत. बाबाला तू हॅपी बर्थडे केला का? हॅपी जेवण आहे. कुठं आहे? इकडे कुठं आहे? माझ्या घरी आहे. हॅपी जेवण हॉटेल. हॉटेल मध्ये तिच्या हॅपीचं जेवण. हो का? हॉटेल मध्ये हिरोईन घालून घेतलं परत गळ्यात. प्रिशू ते गळ्यात घालायचं नाही मिनू. ते हा नाही. हा काय म्हणते बाबाला? उठत नाही बाबा. म्हण बाबाला उठा म्हणा. कशाला उठू मा? उठा. कशाला उठू? कुठं चलू? कुठं कुठं मा? उठून काय करू? कशासाठी? काय म्हणतं त्यांना? आगाऊ. काय करतं त्यांना? औषध लावते. बाबाला भाऊ झाला. अगो बाई खरंच का? कुठं झाला बाबाला भाऊ? मला तर नाही दिसला. काही भाऊ नाही झाला बाबाला. आगाऊ बंदर. आगाऊ. ऐ आगाऊ. पाहिलं भेटू भाऊ. खूप मोठा भाऊ झाला ग बाबाला. काय भाऊ नाही झाला. औषध लावा लागते. लाव मा छकुली लाव. नाही तुझं तूच लाव म्हणा. झाला का लावून? झालं लावून. लाव लाव. बाबाची सेवा करू. ते नको सांगू. आरती वाढ बाबाची. गाणं म्हण. गाणं म्हण. गाणं म्हण. बाबांनी पैसे आणले. आणि ते पैसे कोणाला द्यायचे? हे पैसे मला दिलाचे. हे काही घरातली खर्चाची नाही म्हणा. आरतीचे पैसे कोणाला द्यायचे? अरे अरे
दाखव तुझ्या आरती किती रुपये भेटले, दाखव दाखव. 10 नाही 500 आहे ते. व्हेरी गुड. पाळा. बापो किती ग गुणाची ती माझी लेक. आई आईच्या पायाला, आईच्या पायाला, आजीच्या पण पाया पड. आजीच्या पाया पड. अरे बापरे, ओले बापरे, ओले बापले. खूप मोठी हो. आता मी मी ग आईच्या झालं. माझ्या पायाने पडत का? आईच्या मला जय जय नाही करत. जय 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 करा. आरती नको वाढू माझी. जय जय करा. मला कमी सुख पावळे. सुकाचा राग माझ्या सोनू किती गोड ग माझ्या बाळते. सो प्रिशूचं बघितलं तुम्ही किती तिच्या मस्त्या चाललेल्या आहे. उद्याला आहे दीप अमावस्या. आमची अवजारांची पूजा सुद्धा असते आणि दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना ओवाळायचं वगैरे ते सुद्धा सर्व असते. सो ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळं तुमच्यासोबत शेअर करते. लास्ट इयरसुद्धा मला शूट करायचं होतं, पण तेव्हाही काहीतरी प्रॉब्लेम झालेला. सो तेव्हाही मी शूट नाही केलं, मी तिला ओवाळूनच घेतलेलं होतं. पण यावेळेनं सगळं तुमच्यासोबत प्रॉपर शेअर करणार आहे. सो व्हिडिओला इनपर्यंत नक्की बघा. तसं आता इंस्टाग्राम वगैरे ओपन केलं ना की सगळे ह्याचे व्हिडिओज आधीच मिळतात, म्हणजे कुठल्याही पूजेच्या आधीच सगळं करून व्हिडिओज मिळतात. सो तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता. माझा व्हिडिओ जरा लेटच येईल त्याच्यानंतर, पण उद्याला दीप अमावस्या आहे. मुलांना नक्की ओवाळायचं आणि तसंही मुलांना संध्याकाळचं वगैरे हे तुळशीला दिवा लावल्यानंतर वगैरे ओवाळायलाच पाहिजे. निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यापासून लांब राहतं आणि त्यांनासुद्धा एक सवय पडून जाते. आणि प्रिशूलासुद्धा आईसोबत हरिपाठाला जायची छान सवय आहे, पण मी असली की तिला अजिबातच जाऊ वाटत नाही. तिचं ते थोडंसं लहानपणी खूप जास्त होतं की जायचं, पण आता असं होतं की ती मी असल्यामुळे जात नाही. सो माझ्यामुळे तिचं पुण्य जरा कमी होतं आहे. चला तिची मस्ती सुरू आहे. मी आजचा व्हिडिओ ऑलरेडी 20 मिनिटाचा झाला आहे. मी आजच्या या ब्लॉगला इथे सेंड करते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत प्रॉपर छान दीप अमावस्येचं आम्ही कसं काय करतो आहे, तिची पूजा वगैरे मी कसं काय करते ते सगळं शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. नेक्स्ट राहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.